माया निराश झाली होती. तिच्या घोट्याला एक लहान मुरगळल्यानंतर आठवडे उलटूनही अजूनही वेदना होत होत्या. तिने सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला, पण चिंता तिच्या मनात घुसून तिच्या रिकव्हरीला धीमे करत होती. एके दुपारी तिची आजी अन्या गरम हर्बल चहा घेऊन तिच्या भेटीला आली. तुझे शरीर तुझ्या विचारांना ऐकते बाळा, आजीने हळुवारपणे सांगितले. कल्पना कर की तुझा घोटा मजबूत होत आहे, प्रत्येक आनंदी आठवणीने बरा होत आहे. माया ऐकले, संशयी पण आशावादी होती. नंतर तिचा दयाळू डॉक्टर लिओ यांनी खात्री दिली, सकारात्मक विचार आणि उपचारांचे दृश्यांकन तुमच्या शरीराच्या रिकव्हरी प्रक्रियेला खरोखरच गती देऊ शकतात. तिने रोज सराव सुरू केला, तिच्या घोट्याकडे चैतन्यमय ऊर्जा वाहत असल्याची कल्पना केली, स्वतःला पुन्हा धावताना आणि नाचताना पाहिले. तिने कृतज्ञता आणि आनंदावर लक्ष केंद्रित केले, शंका दूर केल्या. हळूहळू एक अद्भुत बदल सुरू झाला. तिचे दुखणे कमी झाले आणि लवकरच तिचा घोटा खूप चांगला, पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटू लागला. मायाला जाणवले की तिचे मन एक शक्तिशाली उपचारकर्ता होते. कथा आपल्याला शिकवते की आपले मन नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला बरे करण्यासाठी अविश्वसनीय शक्ती धारण करते आणि सकारात्मक विचार आणि दृश्यांकन रिकव्हरीला प्रभावीपणे गती देऊ शकतात. तुमच्या मनातील शक्तीला आत्मसात करा. मराठी रेपोला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अधिक प्रेरणादायी सामग्रीसाठी टिप्पणी करा.